कृष्ण हरे हरे
जन केला पुरुषार्थ जन केला पुरुषार्थ जन केला पुरुषार्थ जन केला पुरुषार्थ जय दगडा सहित जय दगडा सहित हरिया जय चलाया हरिया जय चलाया जय चलाया हरिया जय चलाया धन्य तुको वास मरता धन्य तुको वास मरता जन केला पुरुषार्थ जन केला पुरुषार्थ पुरुषार्थ जन केला पुरुषार्थ मणे रामेश्वर भट्ट तुझा मणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा मणे रामेश्वर भट्ट तुझा मणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुको वास मरता धन्य तुको वास मरता जन केला पुरुषार्थ जन केला पुरुषार्थ जन केला पुरुषार्थ जन केला पुरुषार्थ जय डोंगर कुमार जय जय डोंगर कुमार 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 तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम
विठ्ठला 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 बोला सर्वांनी बोला विठ्ठला 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 समर्थ जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारियेल्या दर्शालाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ पांडुरंगा करो प्रथमान करो प्रथमान दुसरे चरण संतांचे कृपादाने कधे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम 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 नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ प्रस्तुत सेवेकरता घेतलेला भंग बहुधात मामा सर्वांच्या लक्षामध्ये आलेलाच असेल. महाराष्ट्र सारस्वतामध्ये जेवढी संत मांदियाळी होऊन गेली या संतांमध्ये आजचा दिवस अतिशय पुण्य पवित्र अशा प्रकारचा दिवस आहे. संत जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जाण्याचा दिवस जर कोणता असेल तर फाल्गुन वद्य द्वितीया हा दिवस काय तर अशा प्रकारे ठरलेला असल्यामुळं आज रोजी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे प्रत्येक गावांमध्ये बीजोत्सव हा साजरा केला जातो. आज मी तिला आपण देहूला जर पाहिलं ज्या झाडावरून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले ते झाड म्हणजे
नांदुरखीचं झाड वगैरे असावं. आजपर्यंत जेवढे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वगैरे होते सर्वांची कीर्तन त्या झाडाखाली वगैरे व्हावी. नेमकं प्रयाणाची अभंग वगैरे सांगावी. सर्व लोकांनी पुष्पवृष्टी करावी. आणि तुकाराम महाराज 12-12:30च्या दरम्यान सदैव वैकुंठला निघून गेलेले आहेत. एकंदरीत तो जो काही उत्सव आहे तोच उत्सव या ठिकाणी वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. सहज मला विचारलं की या वर्षी का नाही, म्हणे बरेच वर्ष याच्या अगोदर सुद्धा या मंदिरावर पूर्वकाळाचे मंदिर होतं त्या काळामध्ये 2-3 वर्ष या ठिकाणी कीर्तनाला वगैरे आलेलो होतो. त्या काळामध्ये जर पाहिलं जुन्या लोकांना माहीत असेल वा नसेल, दौंडकर म्हणतात भजनी मंडळातले गोड गाणारे अशा प्रकारे होते. त्यांचं वास्तव या ठिकाणी होतं. आमचे कातर खडकची असणारी मंडळी नेमकं तेही या कातर अशा प्रकारे होते. 2-3 वर्षाकडे यावं बऱ्याचशा लोकांनी सेवा वगैरे केलेली आहे. दत्त भगवंताचं गोड अशा प्रकारचं मंदिर आहे. आज मला प्रश्न पडला होता नेमका अभंग कोणता घ्यावा. दत्त भगवंताची मूर्ती म्हणून दत्तमूर्ती म्हणून का तो अभंग घ्यावा का प्राणप्रतिष्ठेचा अभंग घ्यावा का तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले त्याचं वर्णन करावं. परंतु सर्व गोष्टीपेक्षा आज तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले ते सांगणं अतिशय महत्त्वाचं. म्हणून हा तुकोबारायांचा अभंग आपण निवडला. भगवंताची मूर्ती थोड्या वेळामध्ये प्राणप्रतिष्ठा वगैरे केल्या जाणार. का बरं दत्त उपासना करायची असेल, अरे प्रत्येक माणसाने दत्त उपासना ही जरूर करावी. संत वाङ्मयामध्ये सर्व संतांचं जीवन जर पाहिलं सर्वांनी दत्त उपासना केलेली आहे. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथीय साधू होते. नाथांची परंपरा त्यांच्या काळात चालत आलेली होती. परंतु तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी उपासना जर कुणाची करत असेल तर दत्त भगवंताची उपासना करतो. म्हणून तर मोठा अभंग लिहावा. हा दत्त भगवान कुठे जन्माला आलेला आहे, मधुकरी मागायला कुठे गेलेले आहेत, स्नान करण्याकरता कुठे गेलेले आहेत, निद्रा घेण्याकरता कुठे गेलेले आहेत. म्हणून मोठा अभंग ज्ञानोबारायांचा सर्वांना माहीत आहे की नेमकं ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पंचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये मी दत्त उपासना केलेली आहे. तुकाराम महाराजांचे सुद्धा अभंग आहेत. सर्व संतांनी दत्त उपासना ही केली म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा ही उपासना जरूर करावी. कारण दत्त उपासनेचं महत्त्व असं बरं, जर कुणाला सिद्ध साधू बनायचं असेल तर दत्त उपासना. कारण जेवढे आतापर्यंत सिद्ध साधू झालेले आहेत हे सर्व दत्त उपासना करणारे वगैरे आहेत. 4-2 नावं सांगायचे म्हटले ना चला हे सिद्ध साधू होते. कारण सिद्ध साधू जोपर्यंत राहतात तोपर्यंत समाजाला त्यांचं महत्त्व कळत नाही. समाधीस्थ झाल्यानंतर त्यांची कीर्ती कात्र वाढीला लागलेली राहते. असे सिद्ध साधू वेगळे आणि प्रसिद्ध साधू वेगळे. चला महत्त्व कोणाला द्यायचं, सिद्ध साधूला द्यावं का प्रसिद्ध साधूला द्यावं. अरे प्रसिद्ध साधूला मुळीच महत्त्व देऊ नये. अनेक मार्ग का तर प्रसिद्धी करत आहे, अनेक का तर गोष्टी वगैरे आहेत. प्रसिद्ध साधूला महत्त्व नाही. त्यांचं महत्त्व कोणपर्यंत, जिवंत असेपर्यंत. मेल्यानंतर कोणी नावं घेत नाही. परंतु सिद्ध साधू असे आहेत जोपर्यंत राहतात तोपर्यंत समाजाला कळत नाही, नंतर त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळत राहतो. असे सिद्ध साधू दत्त उपासना करणारे. अशी जर नावं पाहिजे असेल ना त्याला नाव घेऊन सांगायचं जर म्हटलं तर शिर्डीला होऊन गेलेले साईबाबा हे दत्त उपासक होते. चला त्याचप्रमाणे अक्कलकोटला होऊन गेलेले कोण, स्वामी समर्थ सिद्ध साधू अशा प्रकारे आहेत. किंवा शेगावला होऊन गेलेले कोण, संत गजानन बाबा हे सिद्ध साधू आहे. तोपर्यंत लोकांना महत्त्व माहीत नव्हतं. चला बरं आज मी तिला जर पाहिलं अरे सिद्ध साधूचं महात्म्य म्हणून सांगा. आजही अक्कलकोटला आपण जर गेलात किती लोक जाऊ द्या, कुणालाही अशा प्रकारे आग्रह नाही तरी हजारो लोकांना अन्नदान केल्या जातं. का बरं ह्या गोष्टी चालत असेल, सिद्ध साधूचं महत्त्व म्हणून.
किंवा शेगावला जर आपण गेला संत गजानन बाबा, कशी वेशभूषा असेल, वेशभूषेवरून साधू कधी ठरत नाही. साधूमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये बदल नसतो. सर्व माणसं सामान्य माणूस आणि सिद्ध साधू सारखेच राहतात. बरं भगवान सांगतात अर्जुना, साधूला ओळखता येणं फार अवघड आहे. कारण पश्चान शृण्वन स्पृशान जिक्रन नष्टान गच्छान स्वपान श्वसन प्रलपान विसृजन गृह्णन नोन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अरे साधू सर्वांसारखाच राहतात बरं, परंतु वृत्तीने काही वेगळे बनलेले राहतात. म्हणून सिद्ध साधू बनायचं असेल तर दत्त उपासना ही जरूर करावी. ही माणसं कुठं दिसणार नाही, परंतु दत्त उपासनेचं महात्म्य आहे. किंवा आणखी जरी तुम्हाला पाहायचं असेल ना, अरे हे सर्व दत्त उपासक आहेत. जुन्नर तालुक्यातलं नाव सांगायचं जर म्हटलं तर अनेक गावामध्ये होऊन गेलेले कोण, रंगनाथ स्वामी हे सिद्ध साधू होते. का बरं, अरे नुसता आमटीचा खर्च म्हटला तरी 10-10 लाख रुपये खर्च यावा. काय एवढं वाढत आलेलं असेल, हे सिद्ध साधूचं महत्त्व. आणि सिद्ध साधू म्हटल्यानंतर दत्त उपासना ही तुम्ही आम्ही जरूर करावी. सर्व संतांनी सुद्धा केलेली आहे, म्हणून आपणही सुद्धा करावी. ज्ञानोबारायांचा मोठा अभंग, पैर मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी नेमक मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. सर्व योगाभ्यासाचं वर्णन करणारा तो अभंग आहे. सांगायचं तात्पर्य ती दत्त उपासना आज नेमका आपल्या परंपरेने किती वर्ष झाले मला सांगता यायचं नाही, परंतु या ठिकाणी दत्त मंदिर बांधल्या जावं, मूर्ती अशा प्रकारे असावी. पुन्हा कात्र परिसरातल्या तुम्ही आम्ही सर्व लोकांनी प्रयत्न करावा. जीर्ण झालेलं मंदिर पुन्हा नवीन मंदिर बांधायचा संकल्प सोडावा आणि तो संकल्प आज आपला सिद्धीला जावा. नेमकं मला याच्या अगोदरही सुद्धा 1-2 वेळा कात्र महाराजांनी तारखा दिल्या होत्या. आजचा तरी आज करायचं का पुढे करायचं, कधी करायचं, परंतु आज जो योग आला आणि नेमका योगही असा घडून आला की तो पवारायांचा बीज महोत्सव आणि दत्त भगवंताचं आगमन, कलशारोहण आदी हा त्रिवेणी संगम आज रोजी तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला. म्हणून संतांच्या भाषेमध्ये जेवढे रहिवाशी आपण आहोत ना, आज असं म्हणावं लागेल, आजी सोनियाचा दिन, वर्षी अमृताचा घनो सुवर्ण दिन. अरे काय अशा प्रकारे असेल, एवढं गोड मंदिर बांधल्या जावं. मूर्ती सुद्धा पाहिली तर भव्य दिव्य अशा प्रकारची मूर्ती असावी. हा सर्व योग आपल्या दृष्टीने कात्र घडून आला. तुम्ही आम्ही सर्व माणसं भाग्यवंत आहोत. सर्वांना माहीत आहे. अरे आजपर्यंत एवढे संत महंत झाले, परंतु तुकाराम महाराजांसारखा साधू झाला नाही. बरं कोण म्हणावं, तुम्ही आम्ही नव्हे. ज्याने एका काळामध्ये कट्टर शत्रुत्व केलेलं होतं. पुणे प्रांताचे धर्म मार्तंड ज्यांना म्हणत होते, अशा रामेश्वर भट्टाने म्हणावं, सज्जनानो आतापर्यंत अनेक संत महंत झाले, परंतु माझ्या तुकाराम महाराजांसारखा साधू आजपर्यंत मी पाहिलेला नाही. कुणीतरी पाहिलेला आहे का? असे तर त्याचं नाव आम्हाला सांगा. ऐसा नाही डोळा रामेश्वर भट्टाने तुकोबारायांच्या
अभंगाच्या गाथ्याच्या शेवटी जे अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगामध्ये वर्णन करावे बरं. रामेश्वर भट्ट म्हणता असा साधू नाही. आणि बाकीचे संत जन्माला आलेले आहेत, परंतु आमचे तुकाराम महाराज म्हणजे पैल उदया चळी भानू तुका. जसा जगातला अंधकार जर घालवायचा असेल ना, सांगा किती लाईट लावले म्हणजे अंधकार जाईल, किंवा किती अशा प्रकारे उजेड पडला म्हणजे अंधकार जाईल नाही. दीप दीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे. कोट्यावधी दीप दीपिका लावल्या तरी अंधार जाणार नाही, परंतु सूर्य उदयाला आला म्हणजे अंधार आपोआप नाहीसा होतो. तत्वत माझे तुकाराम महाराज पैल उदया चळी भानू तुका. पूर्व दिशेला जसा सूर्य उगवतो तत्व तुकाराम महाराज माझे जन्माला आलेले आहेत, एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. सांगा बरं, आतापर्यंत आपल्याला किती राम माहीत आहे? सर्व धर्मग्रंथ जर पाहिले ना, आतापर्यंत 4 राम माहीत होते. 4 राम युग परत्वे झालेला राम कोणता असेल? एक जो राम पहिला झाला त्याला नाव आहे दाशरथी राम. दुसरा एक राम झालेला आहे त्याला नाव आहे परशुराम. तिसरा एक राम झालेला आहे त्याचं नाव आहे बळीराम. आणि चौथा राम कोणता असेल? सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम. जगात 4 राम आहे. जगतामध्ये 4 राम आहेत. दाशरथी राम, भार्गव परशुराम, बळीराम, आत्माराम. अरे जेवढे या 4 रामांचं वर्णन आहे ना, कोणत्याही पारड्यामध्ये तुकाराम महाराजांना बसवा आणि तेवढ्याच बापामध्ये या रामांना बसवा. जेवढा या 4 रामांचा अधिकार तेवढाच अधिकार आमच्या तुकाराम महाराजांचा आहे. म्हणून तुकिता तोरणेशी ब्रह्म तुकाशी आले वगैरे याचा अर्थ असा एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. आज तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जातात. नेमकं ते संपूर्ण प्रयाणाचे अभंग नाही. तुम्हाला कीर्तनाला कुठे जाता आलं ना, कमीत कमी बीजेच्या दिवशी जे तुकाराम महाराजांनी प्रयाण काळाचे अभंग लिहिले ते कमीत कमी अभंग तरी म्हणत जावे. कम्य किंबहुना आज रोजी त्या अभंगाला वेगळा वेगळा असं महत्व राहतं. सामान्य नव्हे. रामेश्वर भट्टाने कर्कट शत्रुत्व करावं, नेमका कादा युद्ध वगैरे करावा. त्याच रामेश्वर भट्टांना जेव्हा अनुभूती आली ना, तेव्हा त्याने पुढचे अभंग वगैरे लिहावे. काय तुकाराम महाराजांचा अधिकार असेल? वर्णन करणारा कोण याला महत्व आहे. नाही तर व्यवहारात कोणी कुणाची वर्णना करतात, त्याला महत्व देऊ नये. कुणी कुणाच्या स्वार्थापोटी म्हणा, एखाद्याचा मोठेपणा, काही माणसं कशातही मोठेपणा मानतात बरं, परंतु तो खरा मोठेपणा नाही. नेमका कोण वर्णन करणारा याला महत्व आहे. कारण वर्ण विषयाची किंमत वर्णन करणारावर अवलंबून आहे. नेमका कोण वर्णन करतात? रामेश्वर भट्टांसारखे दशग्रंथी ब्राह्मण, सर्व संपूर्ण वेदाचा अभ्यास करणारा असा मानून. नाही तर व्यवहारात आम्ही सांगत असो त्या वर्णनाला महत्व नाही. वर्णन करणारे कनिष्ठ आणि वर्णविषयही कनिष्ठ. सहसह अशा प्रकारे दोन मुली खातर शिकलेल्या असाव्यात. शिकल्यानंतर गंमत अशी झाली, दोघींचे लग्नही एका वर्षामध्ये झाले. आता लग्नाचे दिवस चाललेले आहे. नेमकं लग्न अलीकडे जमवणं फार अवघड झालेलं आहे. बरेचसे माणसं आम्हालाही कामं सांगतात, महाराज जर एखादं स्थळ लक्षात आलं तर आम्हाला सांगा. लग्न जमायला तयार नाही, मुलीच मिळायला तयार नाही. कोणी म्हणतात महाराज कुठून का होईना, माझी जन्मभूमी विदर्भामध्ये, म्हणतात तिकडची मुलगी असली तरी चालेल परंतु सांगा एखादी. याचा अर्थ लग्न लवकर जमत नाही बरं. कारण मुली शिकलेले आहेत, अतिशय अवघड भाग झालेला आहे. पर काळ बदलला. पूर्व काळामध्ये आईबापाने लग्न जमवलं तर चालत होतं, आता तसं चालत नाही. जर एखाद्या मुलामुलीचं लग्न ठरवायचं ना, पहिल्याने त्या मुलामुलीचा विचार घ्यायचा तरच लग्न ठरवावं. आईबापाने लग्न मनाने ठरवू नये. काळ बदलला. अरे काही वेळा जर मुलामुलीला विचारलं नाही आणि जर लग्न आईबापाने ठरवलं ना, कधी काळी रवाईचे दिवस येतात. गावाचं नाव सांगत नाही, जुन्नर तालुक्यामध्ये
काल्याचं कीर्तन झालं आणि जेव्हा बंगल्यात जेवायला गेलो, दोघं उभायता होते. सहज विचारता जेवता जेव्हा म्हटलं, ताई मुलं बाळ, मुलाचं नाव काढल्याबरोबर तिथे रडायला लागले. शेवटी म्हटलं रडू नका, काय प्रकार? त्यावेळेस तिने सांगितलं, बाबा आम्हाला एकुलता एक मुलगा होता, नेमकं इंजिनियर झालेला होता, सर्व काय एवढा मोठा बंगला आहे, मुंबईला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, गाड्या घोड्या सर्व काही आहे. लग्न आमच्या मुलाचं ठरवलं. मामाने अति आग्रह धरला, माझीच मुलगी करा, माझीच मुलगी करा. आमच्या मुलाला ती पसंत नव्हती, पण जो मुलगा का तर घरातून निघून गेला, आज 13 वर्ष झालेले आहे. ढसा ढसा रडू लागली. रडता रडता तिने म्हणावं, बाबा माझं बाळ जिथं असेल तिथे सुखाने राहो, परंतु 13 वर्षामध्ये एखादा गरीब होऊन तरी करायला पाहिजे होता. कशाचा परिणाम न विचारता. म्हणून अलीकडे काळ बदलल्यामुळं लग्न सुद्धा विचारपूर्वक करावं, मुलामुलींचा विचार घ्यावा. एखाद्या मुलीचं लग्न जर ठरवलं ना, पहिल्याने तिला विचारावं, ताई तुझं शिक्षण संपलेलं आहे, या वर्षी आमचं लग्न करायचा विचार आहे, लग्नाला तुझी संमती आहे का? मुलगी म्हणेल, बाबा ठीक आहे, मी लग्न करायला तयार. मग तिला विचारा, तुला स्थळ कसं पाहिजे? मग मुलगी म्हणेल, पहा मी लग्न करायला तयार आहे, परंतु ज्याच्याबरोबर मला लग्न करायचं तो मुलगा दिसायला सुंदर असावा, उंच पुरा असावा, नाकी डोळी नीटच असावा, दिसायला गोरा गोमटा असावा, पुढे तो भामटा का निघेना. सुरुवातीला फक्त मुलींना काय वाटतं, नवरदेव दिसायला चांगला असावा, बाकीचा काही नाही. उगा सुभाषितकाराचं मत सांगून विचारात घेत नाही. कन्यावर यते रूपम माता वित्तम पिता सुपम सोडून द्या. सांगायचा हेतू मला नेमका अशा प्रकारे एखादा दोन्ही मुलींचे लग्न कायंद्रा व्हावे, जेव्हा त्या दोन्ही मुली शिकलेल्या, मुलं का तर श्रीमंतीच्या दारात वाढलेले, दोघांना लिहिता वाचता येत नव्हते. दिवाळी सणाकाळात जेव्हा मुली आल्या, सहजकीला विचारला, का गं म्हणे तुझे मालक किती शिकलेले आहे? तिने विचारलं, तुझे मालक किती शिकलेले आहेत? आता या दोनही पोरांना लिहिता वाचता येत नाही, परंतु आपल्या पतिदेवाचा मालकाचा कमीपणा नको. म्हणून एका मुलीने सांगितलं, बघ माझे पतीना किती शिकले तिने काय तर शिकलेली असल्यामुळे तिने सांगितलं, बघ माझा मालक इतका शिकलेला आहे की हे सखे मे भरता स्वयंपी लिखितम परम न वाचयती. इतका शिकला यांनी जर लिहिलं ना, म्हणे दुसऱ्याला काहीच वाचता येत नाही. सांगा, तो शाळेतच गेला नाही, त्याचा लिहिलं तर कसं वाचता येईल? हिचं वर्णन झालं, हिचं बोलणं झालं. तिला विचारलं, सांग बरं तुझे मग माझे मालक इतके शिकले, तुझे मालक किती शिकले? हिने सांगितलं, अगं तुझे मग मालक तरी काय, स्वतः लिहिलं तर दुसऱ्याला वाचता येत नाही, परंतु माझा मालक इतका शिकला की हे सखे मे भरता स्वयंपी लिखितम स्वयं न वाची. याने जर लिहिलं यांचं यांनाच वाचता येत नाही. याचा अर्थ वर्णविषय कनिष्ठ सोडून द्या. काय वर्णनाचा अर्थ नाही बरं? अरे कोण वर्णन करतं त्याला महत्व आहे. तुमचे वैकुंठवासी विठ्ठलबाबा घुले नेहमी सांगायचं, पैलवानाचं वर्णन करायचं असेल ना, पैलवान असावा लागतो. विद्वानाचं वर्णन करायचं असेल तर विद्वान असावा लागतो. कुणी कुणाची वर्णन करणं योग्य होत नाही. नाही तर सुभाषित काय म्हणतात, ठरलं लग्न ठरलं, नेमकं कुणाचं, पुष्ट्राणाम विवाहेषु, उंटांचं लग्न ठरलं. मग आता लग्न ठरल्यानंतर त्या उंटामध्ये नेमकं मंगलाष्टक म्हणायला कोण? म्हणून का तर नेमकं गर्दभा म्हणजे गाढवांना बोलवलेलं आहे. आणि मग एकमेकाचं ते वर्णन करायला लागले. पुष्ट्राणाम विवाहेषु मंत्रा गायंती गर्दभा. नेमकं ते का तर गाढव म्हणायला लागल्या, हो उंटराज तुम्ही दिसायला किती सुंदर आहात. सांगा बरं उंटाचा काय सवय आहे? ज्ञानोबारांची ओवी आहे, अर्जुना करे याच्या ठाई चांग तयाशी ते कैचे नीट अंग. अरे बैलाची बाकीच्या प्राण्यांची पाठ तरी सरळ राहते, परंतु उंटाची पाठ सुद्धा सरळ नाही. बेढप प्राणी असेल तर तो उंट. ते गाढव म्हणायला लागले, काय तुम्ही दिसायला सुंदर आहात. या गाढवानी वर्णन केल्यानंतर उंट म्हणायला लागले, अहो गाढव तुमचा आवाज किती गोड आहे. परस्परम प्रशंसिती अहो रूपम अहो ध्वनी. हे जसं दोन्ही फुकट अशा प्रकारे आहे तसं नाही. वर्णन करणारे कोण?
ज्यांचं वर्णन करणारे ते तुकाराम महाराज आहे. ज्यांनी वर्णन केलं ते रामेश्वर भट्ट आहेत. दशग्रंथी ब्राह्मण आहेत. त्या काळामध्ये पुणे प्रांताचे धर्म मार्तंड ज्यांना म्हणत होते असे रामेश्वर भट्ट आहे. बरं, त्यांनी सांगितलं, सज्जनानो, माझ्या तुकाराम महाराजांच्या नावात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. अरे सर्व जगाचा त्रास करणारा तो काळ. कारण 13व्या अध्यायामध्ये या शरीराचं वर्णन करत असताना भगवान बोलतात, अर्जुना इदम शरीरं कौंतेय क्षेत्रमित्य भिधीयते. शरीर रूपी एक क्षेत्र आहे. या शरीरी क्षेत्रावर सत्ता कुणाची जर असेल, ज्ञानोबाराने ओव्या लिहिल्या, हमारी सत्ता जर असेल तर निहाळी पा केवडा पसारला असे चवडा ने करुणी माझी वडा आकार गजू. संपूर्ण याच्यावर सत्ता असेल तर काळाची आहे. त्या काळाची तुकाराम महाराज म्हणतात, एवढा जरी बराढ्य काळ असेल, सृजी त्या ब्रह्माते काळ गिळी, काळी त्या विष्णूते काळ गिळी, प्रलय रुद्राची ही होळी काळ महाबळी स्वय करी. काळाने कधीच कुणाला सोडलेलं नाही. परंतु माझ्या तुकाराम महाराजांच्या नावाचा नुसता तुम्ही जप जरी कराल, तुकाराम तुकाराम महाराजांच्या नावाचा जप जरी केला तरी सुद्धा यमाला भीती वाटते. अभंगाच्या तुकाराम तुकाराम जप केला तरी सुद्धा आम्हाला भीती वाटेल. बरं, काय आम्हाला भीती वाटत असेल? महाराजांच्या नावातच एवढी ताकद आहे. नेमका अशा प्रकारे तुकोबारायांना जेव्हा सदैव वैकुंठाला जातात ना, त्यावेळेस कादर विचारलं, तू का राम, म्हणजे तू का राम, तुम्ही का राम आहात का? त्यावेळेस तुकोबारायाने उत्तर द्यावं, पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी कोण आहे, कसा आहे तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार होता किंवा मागाप्रमाणे बोलून गेलो, काही भक्त आहे तर ज्ञानी नाही, काही ज्ञानी आहे तर भक्त नाही, काही भक्तही नाही ज्ञानीही नाही. परंतु एक वर्ग असा आहे, भक्तही आणि अज्ञानीही सुद्धा आहे. तुकाराम महाराजांनी सर्व पाहिलं ना. भगवत भक्त होते, किती ज्ञानी आहे, केवढे भगवत भक्ताच्या बाबतीत म्हणजे वैकुंठवासी भाऊसाहेब पाठाला असताना मोठे अधिकारी पुरुष होऊन गेल्यावर असे शिक्षक डोळ्याने सुद्धा न पाहायला मिळायचे नाही. भाऊसाहेब कथा सांगायचे, नथुसिंग बाबा सांगायचे, अरे नेमकं तुकाराम महाराजांचा अधिकार केवढा असेल, अरे भक्त आहे, ज्ञानी आहेत, वैराग्यवान आहे. कारण कुठे ना कुठे काहीतरी कमी पडतं, परंतु तीनही गोष्टीने परिपूर्ण. भक्ती
ज्या विषयाला परीक्षेला बसले तुकाराम महाराजांना पूर्णपैकी पूर्ण मार्क पडले. 100% मार्क तुकाराम महाराजांना पडलेले असावे. सांगा केवढी भक्ती करावी. तुम्ही आम्ही काहीच भक्ती करत नाही. ज्या तुकाराम महाराजांची प्रमाण म्हणताना भीती वाटावी की या भक्ती करता देवा करता जाळोनी संसार बैसनो अंगणी. अरे एवढा त्याग अशा प्रकारे रात्र दिवस तुकाराम महाराजांनी का तर परमार्थ करावा. इतका परमार्थ करावा. बरं त्या परमार्थाला सीमा नाही. इतका परमार्थ किती परमार्थ करावा. अरे परमार्थाचा नेमकं प्रत्यक्ष दर्शन कधी काळी झाला. सांगा बरं. तुकाराम महाराजांची धर्मपत्नी जिजाई ती कर्कशा नव्हती. कीर्तनकाराने कर्कशा हा शब्द सुद्धा कधी उच्चारत जाऊ नये. पाप लागेल. अरे एवढी महान पतिव्रता मावली. एवढं तुकाराम महाराजांची सेवा करावी. एवढ्या उन्हातानामध्ये दररोज तुकाराम महाराजांनी विना घ्यावा. कधी भंडारा डोंगरावर जावं, कधी भामचंद्र डोंगरावर जावं, कधी कादर तिसऱ्या डोंगरावर जावं. जिजाबाईने पोरा सर्वांना खाऊ पिऊ घातलं. पाटी घ्यावी, कळशी भरून पाणी घ्यावं, भाकरी घ्यावी. माझे तुकाराम महाराज डोंगरावर गेले असे मग भामचंद्र डोंगरावर जावं. महाराज दिसू नये. पुन्हा एवढ्या उन्हातानात खाली उतरावं. भंडारा डोंगरावर जावं. तिथेही तुकाराम महाराज भेटू नये. पुन्हा खाली उतरावं. पुन्हा का तर घोराडेश्वर डोंगरावर जावं. 3 डोंगर तुकाराम महाराजांनी साधना केलेले 3 डोंगर. आयुष्यामध्ये नुसतं सांगू नका बरं. अरे कधीतरी या 3 डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करा. कधीतरी आपलं नतमस्तक त्या डोंगरावर व्हावं. इथं तुकाराम महाराजांनी साधना केली. एवढे तुकाराम महाराज झाले. नेमकं तुम्ही आम्ही त्या साधना का करू नये. 3 डोंगरावर जरूर जावं. आम्ही पूर्व काळामध्ये 1968ला आळंदीला आलो. त्या काळामध्ये वैकुंठवासी गुरुवारी देवकर माऊलीच्या बरोबर तिलाही डोंगरावर दरवर्षी का जरा जायचं बरं सांगायचं हे तुम्हाला. नेमकं तुकाराम महाराज गेले ना कुठे एखाद्या डोंगरावर जिजाबाईला भेटावे. वचनात तल्लीन झालेले असावे. तुकाराम महाराज जिजाबाईने जावा, हात लावावा. महाराज 4 वाजले. अजून तुम्ही घास सुद्धा खाल्लेला नाही. हे पाणी आणलं, भाकरी आणली, घ्या आणि खा. तुकाराम महाराजांना जीव घातल्याशिवाय जिजाई कधीच एवढ्या नाही. कधी कर्कशा असा शब्द उच्चारलो नाही. शेवटी का जर तुकाराम महाराज एवढं भजन रात्र दिवस भजन करावं. डोंगरावर जावं. एक दिवस तुकाराम महाराज घरी आले. जिजाईने सांगितलं महाराज तुम्ही डोंगरावर जाताना आनंदाने जा. मी तुम्हाला मुळीच प्रतिबंध करणार नाही. तुकाराम महाराजांना फक्त सांगितलं. जिजाई म्हणते महाराज फक्त माझी एवढीच विनंती आहे. आज कोणत्या डोंगरावर जाणार आहात एवढं घरी सांगून जा. म्हणजे वेळेवर तुम्हाला भाकरी देता येईल. वेळेवर मला एखादा भाकरी खाता येईल. कोणत्या डोंगरावर जाणार आहात हे घरी सांगून जा. असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराजांना हसू आलं. सांगितलं जिजे मी कोणत्या डोंगरावर जाणार हे माझं मला सांगता येत नाही. अशा काही आमच्या अलीकडे तारखा घेतलेल्या नसतात. आज महाराज कुठं, उद्या कुठं, परवा कुठं. आमचा परमार्थ म्हणजे काय. तिकडं पाय जातील तिकडे का तर जाणार. कोणत्या डोंगरावर जातो हे माझं मला कळत नाही. जिजाई रडायला लागली. शेवटी माझ्यामुळं या जिजाईला उन्हातानामध्ये एवढे डोंगर चढावे उतरावे लागतात. सांगितलं जिजे रडू नको. मी कोणत्या डोंगरावर गेलो हे मला जरी नाही सांगता आलं ना परंतु इंद्रायणीच्या पलीकडे ये. 3 डोंगरावर 3 वाटा फुटलेल्या आहेत ना. त्या वाटेवरची माती घेऊन फक्त कानाला लावून पाहायचा. ज्या वाटेवरची माती विठ्ठल 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 म्हणत असेल त्या डोंगरावर मी गेलेलो आहे. सांगा बरं किती परमार्थ करावा. अरे किती परमार्थ करावा. जुन्या माणसांचा परमार्थ आमचं काहीच नाही बरं. आमचा अधिकारच अशा प्रकारे नाही. अनेक माणसं इतका परमार्थ करायचे संस्थेमध्ये मी असताना. म्हणजे वैकुंठवासी भाऊसाहेब मला सांगतो त्या काळामध्ये जेवढे त्या हुशार विद्यार्थी संस्थेत जुन्या विद्यार्थी राहायचे. आम्ही जेव्हा आत राहायचो ना त्या काळामध्ये या साधू माणसाने कधी आम्हाला कपडे धुवू दिले नाही. विठ्ठल महाराज मुले किंबहुना भाऊसाहेब नथुसिंग बाबा विद्यार्थ्यांनी आपले कपडे धुवू नये. पण रात्री 1-1.5 वाजता उठायचे आणि इंद्रायणीवर स्वतः कपडे धुवून यायचे.
केवढा त्याग असेल, केवढं आश्चर्य. भाऊसाहेबांकडे जर पाहिलं ना, कधी रात्री अपरात्री उठलं आणि त्यांच्या खोलीकडे जर पाहिलं तर पाय दाबून असे झोपलेले कधीच आयुष्यात मला दिसले नाही. नेहमी कादर तक्क्याला टेकलेले असावे, हातामध्ये कादर माळा असावी. इकडं पाहिलं तर हे झोपलेले आहेत, घोरताना दिसतात, परंतु हातातले मणी आपोआप ओढल्या जायचे. मायबाप किती परमार्थ, किती परमार्थ. काय आपला परमार्थ नाही बरं सांगायचा हेतू मला. तुकाराम महाराज भक्तीच्या विषयाला बसले, परिपूर्ण मार्क 100% 100 मार्क पडले. चला ज्ञान विषयाच्या परीक्षेला बसले, ज्ञान विषयाला सुद्धा पूर्णपैकी पूर्ण मार्क. आम्ही ज्ञान सांगू शकू. तत्वमसी म्हणजे काय, अब्रह्मास्मी म्हणजे काय, प्रज्ञान ब्रह्म काय, अयमात्मा ब्रह्म काय, 4 वेदाची 4 महावाक्य आम्हाला एखादं व्याख्यान करून सांगता येईल. तत्वमसी व्याख्या जर सांगत असताना त्याचा नेमका लोक वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय वगैरे वगैरे, परंतु अनुभव काय, परमार्थामध्ये अनुभवाला महत्व. तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनानो मी केवळ तुम्हाला सांगतो असं नव्हे, तत्वमसी महावाक्याचा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे म्हणून लोकांना सांगतो. तत्वमसी विद्या पूर्णपैकी पूर्ण मार्क, भक्ती विषयाला बसले पूर्णपैकी पूर्ण मार्क. अरे वैराग्य परीक्षेला तुकाराम महाराज बसले पूर्णपैकी पूर्ण मार्क. सांगा बरं, वैराग्य परीक्षेला बसले एक तरी मार्क कमी झाला का? किती पूर्णपैकी पूर्ण मार्क आहे. नेमकं दोनही विषयामध्ये तुम्ही संसार करावा, परमार्थ करा. तुकाराम महाराजांचं मत एवढंच आहे, बाबा रे 2 गोष्टीबद्दल माणसाने नेहमी पथ्य पाळत जा. जर परमार्थ करता, जर व्यवहार करत असताना चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं, परंतु संसार प्रपंच करताना सुद्धा 2 गोष्टीबद्दल वैराग्य जरूर असावं. पहिलं वैराग्य कशाबद्दल घ्यायचं असेल, परस्त्रीबद्दल वैराग्य असावं आणि परधनाबद्दल वैराग्य असावं. महाराजांचा मोठा नाटाचा अभंग आहे, इथले करे भला त्या Hare Rama
असावं. परद्रव्याने परनारी. सांगा तुकाराम महाराज वैराग्य परीक्षेला बसले. अरे पूर्णापैकी पूर्ण मार्क. एक मार्क सुद्धा तुकाराम महाराजांचा कमी झालेला नाही. सर्वांना परिचरित्र माहीत सांगून वेळ घेत नाही. परद्रव्याबद्दल परस्त्रीबद्दल केवढं वैराग्य असावं. तुकाराम महाराज डोंगरावर गेले. एक कुणीतरी मुद्दाम वाईट लोकांनी एका माऊलीला पाठवलेला आहे. तुकाराम दिसायला सुंदर होते, तरुण होते. जी बाई केलेली आहे ती सुद्धा सुंदर आणि तरुण होती. एकांताचा प्रसंग होता तरी सुद्धा तुकाराम महाराजांच्या मनात सुद्धा पाप आलेलं जाईव तुम्हाते न करे कायास, जाईव तुम्हाते न करे कायास, जाईव तुम्हाते न करे कायास, जाईव तुम्हाते न करे कायास. आम्ही विष्णुदास कैसे न हो, आम्ही विष्णुदास कैसे न हो, आम्ही विष्णुदास कैसे न हो, आम्ही विष्णुदास कैसे न हो. मनात सुद्धा पाप आलेलं नाही. परस्त्रीबद्दल एवढं धगधगीत तुकाराम महाराजांना वैराग्य. त्याला परधनाबद्दल किती वैराग्य तुकाराम महाराजांना असेल. अरे परधनाबद्दल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे नजराना घेऊन आले तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी काय तर म्हणावं, नको राजे आम्हाला याच्यात गुंतवू नका. सर्वांना प्रमाण माहीत आहेत. बरं याचा अर्थ असा परधनाबद्दल एवढं वैराग्य आहे, परस्त्रीबद्दल एवढं वैराग्य. पूर्णपैकी पूर्ण मार्ग तुकाराम महाराजांना पडते. नाही तर आम्ही वैराग्य परीक्षेला बसलो परंतु किती टक्के मार्क पडतील सांगता येत नाही. ते महाराज नेहमी पाठामध्ये सांगायचे. असा ते विद्यार्थी इतक्या सुंदर अशा प्रकारे एखादं वक्तव्य म्हणणारा, गोड म्हणणारा, गाणारा, सगळ्या गोष्टी संपन्न. कीर्तनामध्ये पहिल्या नंबरचा विद्यार्थी होता. थोड्या दिवसामध्ये महाराज 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 म्हणून तिकडं प्रसिद्धी झाली. महाराज फिरत 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 खानदेशामध्ये गेले. एवढं महाराज सुंदर गोड होते. बरं अभ्यास होता, सर्व काही गोष्टी. जेव्हा महाराज जिथं जावं तिथं वैराग्य पराभंग वगैरे निवडावे. महाराजांचं खानदेशामध्ये कीर्तन झालं. जितकं लोकांना आवडलं, जितकं लोकांना आवडलं. त्या गावचा एक पाटील, त्याला एकुलती एक मुलगी होती. त्याने पाहिला आजपर्यंत असं कीर्तन कधीच ऐकलं नाही. काय महाराज सुंदर आहेत, काय बोलतात, काय वक्तृत्व, काय गाणं वगैरे. त्यांना असं वाटलं आपली एकुलती एक मुलगी आहे, असे घर जावाई मिळाले तर बरं होईल. परंतु म्हणावं कसं, सकाळी हळून त्यांना दूध घ्यायला घरी बोलवलं. घरी बोलावल्यानंतर धाडस केलं. सांगितलं महाराज पहा इथून ही जी काही जमीन लागली ना 60-70 एकर बागायती जमीन आहे. सर्व ऊस आहे, केळी आहे, भरपूर अशा प्रकारे एवढा मोठा बंगला आहे. महाराज एवढंच या मुलीच्या नावाने जवळ 10-20 लाख रुपये महाराष्ट्र बँकेत ठेवलेले आहे. स्टेट बँकेतही खातं काढलेलं आहे. एवढी मोठी स्टेट आणि या मुलीशिवाय मला दुसरं कोणीच नाही. तिलाही सुद्धा तुमच्यासारखीच आवड आहे. नेमकं तिच्याही मनात आहे आणि माझ्याही मनात आहे. तुमच्यासारखे जावाई मिळाले तर आम्हाला बरं होईल. एवढी शेत ऐकल्याबरोबर महाराजांना सोयीचे प्रमाण आठवायला लागले. आले देवाचे मना तिथे कोणाचे झाले ना. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तसे राहावे. नेमकं कीर्तनाला गेलेले महाराज चतुर्भुज होऊन पुन्हा आळंदीला. सांगा बरं किती टक्के मार्क. अरे द्यायचे झाले ना. आमचे महाराज म्हणायचे 50% मार्क या विद्यार्थ्याला द्या. जरी लग्न केलं तरी विधीने लग्न केलेलं आहे. याचा फरक कसा तरी फालतूसारख्या वागत असेल तो मात्र घेऊन सांगायचा हेतू महाराजांना पूर्णपैकी पूर्ण मार्ग म्हणून भक्त ज्ञान आणि वैराग्य तुकाराम महाराजांसारखे कोणी झाले नाही. बरं त्यांच्या नावात एवढी शक्ती आहे. नाही काही आलं ना तुकाराम महाराजांचं भजन केलं तरी कापेय. महाराज ज्ञानेश्वर भक्त म्हणतात त्याने काय पुरुषार्थ केलेला आहे तोही तुम्हाला सांगतो. धन्य तू को समर्थ, धन्य तो को
आणि मोठा पुरुषार्थ केला. तो पुरुषार्थ जर कोणता असेल तर आजपर्यंत हा सदेह घेऊन एकही साधू वैकुंठाला जाऊ शकलेले नाही. तुकाराम महाराजांनी हा मोठा पुरुषार्थ वगैरे केला. नेमका कसा केला, कशा अशा प्रकारे गेलेले असेल म्हणून तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र आज मी तिला आज रोजी तरी अशा प्रकारे सांगावं. नेमका 12च्या नंतर तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला झाली. सर्वात मोठी यात्रा जर कोणती असेल तर ती यात्रा आहे देहूची यात्रा. कारण देहूला जे नवमीपासून लोक जमा होतात तर जवळजवळ ललित होईपर्यंत अमावस्येपर्यंत लोक थांबतात. बरं, सर्वात मोठी यात्रा म्हणजे देहूची यात्रा वगैरे आपल्यामध्ये मांडलेली केलेली आहे. हे जे काही फडकरी वगैरे आहेत जे काही पुरुषार्थ वगैरे आहेत ना त्यामध्ये सर्वात मोठा पुरुषार्थ तुकाराम महाराजांचा. आजपर्यंत सदैव घेऊन एकही साधू वैकुंठाला जाऊ शकलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात आज मी त्याला हा पुरुषार्थ करून दाखवणार आहे. नेमकं नवमीच्या दिवशी तुकाराम महाराजांना नेण्याकरता देव आले. तेव्हा तुकाराम महाराजांना नेण्याकरता परमात्मा आले. आल्याबरोबर तुकाराम महाराजांनी आग्रह करावा. पैल आले हरी शंख चक्र शोधे करी. तुकाराम महाराजांचे जे काही अभंग वगैरे आहेत ना पलीकडच्या बाजूला विमान आलेलं आहे. विमान आल्याबरोबर देव तुकाराम महाराज धावत गेले. नवमी दशमी एकादशी वगैरे एवढे दिवस काय तर अशा प्रकारे आले. देवाला थोडक्यात काय तर घरी आणलेलं आहे. तुकाराम महाराजांची परिस्थिती एवढी गरिबी होती. नेमका देव तुकाराम महाराजांना नेण्याकरता आले. तुकाराम महाराजांनी जिजाईला हाक मारली, जिजे अगं अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान मला वैकुंठाला न्यायला आलेला आहे. नेमकं विमान हे उतरलेलं आहे. नेमकं देवाला बसण्याकरता काही टाका. घरामध्ये एवढी बिकट परिस्थिती एवढी गरिबी होती. घरामध्ये बसायला टाकायला सुद्धा काही नव्हतं. शेवटी वाकळाच्या शेजार नेमकी एखादं गोधडी बसायला टाकली. नेमकं देव बसलेले आहे. पुन्हा तो जिजाबाईला म्हणावं जिजे अगं हा देव अशा प्रकारे आलेला आहे. नेमकं काहीतरी खाण्याकरता करा. घरामध्ये पाहिलं तर काहीच नव्हतं. दद्वयम नासिदंतानम भद्वयम भुरी भोजनम उद्वयम मृत्युरस्माकम भद्वयम गृहकर्मणे अर्थसंकल्पाची वेळ घेत नाही. सांगायचा हेतू तुकाराम महाराजांना नेण्याकरता पहिलीकडे आज देव आले. घरी आणलं. बसण्याकरता नाही. शेवटी हात मारली जिजे काहीतरी पाहुणचार करावं. एक मूठभर कण्या उसण्याकरता आणलेले आहे. त्या दरदरीत पाण्यामध्ये आणलेल्या कण्या देवाकरता कण्या वगैरे देवाने खाल्ल्या. थोडक्यात काय तर नेमका जास्त देव तुकाराम महाराजांना म्हणावं महाराज चला अहो नेमका काय तर अशा प्रकारे नवमी दशमी एकादशी द्वादशी गेली. शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा अहो मी यायला तयार लोकांना माहीत नाही. लोकांना सुद्धा अशा प्रकारे काय तर सांगतो. दररोज तुकाराम महाराजांनी सांगावं महाबरं आपल्याला वैकुंठाला जायचं आहे. कोणाला जर यायचं असेल तर तयारी करून ठेवा. नेमकं कोणी येईना. पौर्णिमा जवळ आली. पुन्हा देवाने म्हणावं महाराज आज तरी चला. पुन्हा देव तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा पौर्णिमा आहे आमच्याकडे का होळीचा सण मोठा राहतो. लोक का पुरणपोळी वगैरे देवाला करतात. एवढा होळीचा सण आपण साजरा करू आणि नंतर जाऊ. शेवटी होळी झाली आणि नेमका कालचा दिवस गेला. आजही अशा प्रकारे शेवटी काता तयारी झालेली आहे. नेमकं काय तर तुकाराम महाराजांना देवाने म्हणावं चला महाराज चला. शेवटी काय आज रोजी तुकाराम महाराज घरून निघाले. देवा सांगितलं जिजे मी आता वैकुंठाला जाणार आहे. नेमके असं म्हटल्याबरोबर जिजाबाईला रडू आलं. सांगितलं तुकाराम महाराजांनी म्हटलं जिजे जर तुला वैकुंठाला यायचं असेल मी सुद्धा तुला घेऊन जातो. त्या काळामध्ये जिजाईने सांगितलं महाराज मी येत नाही. काय येत नाही? प्रपंचाचा मोह होता म्हणून नाही. काय नेमके गेलेल्या नसेल. तुकाराम महाराजांचा एक अंकुर जिजाबाईच्या पोटी वाढीला लागलेला होता. दिवस गेलेले होते. तो अंकुर पोटामध्ये असल्यामुळं जिजाईने सांगितलं मी येत नाही. शेवटी काय तर जेव्हा खरं तुकाराम महाराज निघाले ना त्या काळामध्ये जिजाबाईला मोठ्या
महाराज तुम्ही निघाले, माझं या प्रपंचाचं कसं होणार? जाता जाता तुकाराम महाराजांनी काय या भंगलेले सांगितलं, तिचे काळजी करू नको, हा माझा कनवाळू परमात्मा पांडुरंग आहे ना, दररोज याला नैवेद्य देत जा, दररोज याची पूजा करत जा, कधी देव तुला कोणाला उपाशी ठेवणार नाही, नको चिंता करू. अन्ना या वस्त्राची माऊली आमुची पांडुरंग जिजाबाई करता भंग लिहिले. महाराज काय तर निघाले. जात असताना सांगितलं, पहा बरं, लोकांनाही सांगत होते मी जाणार आहे, मी जाणार आहे. लोकांना खरं वाटत नव्हतं. प्रत्येक कीर्तनामध्ये महाराजांनी म्हणावं, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकले कानी. नेमकं जायला अशा प्रकारे काय जाणार आहे, नेमकं लोकांना सांगावं. नवे नवे तर शेवटी तयारी झाली. नेमकं तुकाराम महाराजांना निरोपही आलेला होता. संकाधिकांनी सांगितलं, महाराज नेमकं देव तुम्हाला नेणार आहे. मग त्या काळामध्ये संकाधिकांनाही नमस्कार केला. तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत. संकाधिकांचा निरोप मिळाला. पुन्हा सांगितलं त्यांना म्हणावं, लवकर या, नको नको मला मृत्यूलोकामध्ये झालेला आहे. संकाधिकांनी सांगितलं, महाराज तुमचा निरोप दिला, देव तुम्हाला न्यायला येणार, परंतु देवाचं वाहन जे गरुड आहे ते गरुड यायला तयार नसेल तर पुन्हा तुकाराम महाराजांनी गरुडा करता भंग लिहिला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, लवकर देवाला अशा प्रकारे घेऊन ये. पुन्हा संकाधिकांनी सांगितलं, गरुडही यायला तयार झाला, परंतु देव जर शेषावर झोपला असेल तर पुन्हा शेषा करता भंग लिहिला. तुका म्हणे शेषा लक्ष्मीलाही विनंती केली, आता वेळ सांगायला नाही. शेवटी अशा प्रकारे तयारी झाली. नेमकं तुकाराम महाराजांनी जिजाबाईचं सांत्वन केलं आणि लोकांना सांगू लागले, पहा जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तयारी करून ठेवा, नाही तर ऐन वेळी म्हणाल अगोदर आम्हाला का सांगितलं नाही, आम्ही रजा काढून ठेवली असती. काही म्हणते आमचे शेतीचे वाढीचे कामं चाललेले आहेत, म्हणून सिद्ध व्हावे, सिद्ध व्हावे, आधी ठावे करीतो. अगोदर सर्व लोकांना सांगतो तयारी झालेली आहे. नेमकं विजेला काय तर जायचं आहे. शेवटी कोणी लोक यायला तयार झालेले नाही. शेवटी कोणी नाहीत ना. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा रे नाही कोणी येत तर कमीत कमी त्या गोपाळपुऱ्यापर्यंत बोळवण करायला तरी माझी चला. सकाळी तुम्ही बोळवण करा. लोकांना वाटलं बोळवण करण्याच्या निमित्ताने नेलं आणि बळच विमानामध्ये घातलं तर काय घ्या, आपण जाऊ, बाकीचं कुटुंब खाली राहील. बोळवण करायला सुद्धा लोक जाईनात. महाराजांना पुन्हा म्हणावं लागलं, परत कोणी घरा यावे, तुम्ही तुमच्या घरी परत या, परंतु बोळवण करायला तरी चला. नेमकी काळ वेळ वगैरे अशा प्रकारची व्हावी. नेमकं विमान महाराज गेले, त्या नांदुरकीच्या झाडावर चढले, त्या विमानात बसले आणि महाराज आज रोजी निघून जातात. तेव्हा आम्ही प्रमाण म्हणून फुलं वाटा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हॅलो फुले वाटूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या प्रकारे तुकाराम महाराज खात्री या काळामध्ये जातात. लोकांना सुद्धा सांगितलं, चला शेवटी कोणी येतात कोणी येऊ नये. परंतु काही जी माणसं होती ना, जे काय तर तुकाराम महाराज सदैव गेले नाही असं जे म्हणतात, या काळामध्ये तुकाराम महाराजांचे 14 टाळकऱ्यांपैकी मग रामेश्वर भट्ट असेल किंबहुना निळोबाराय वगैरे असेल, याने सर्वांनी सांगितलेलं आहे की हे विमानामध्ये बसून निघून गेलेले आहे. काळी देवे विमान पाठविले, कधीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन धामा गेले. निळा माने सगळं संता तो शेवटी या माध्यमातून तुकाराम महाराज जातात. म्हणून
आणि शेवटचं प्रमाण आपण म्हणू आणि नंतर सर्वांनी पुष्पवृष्टी वगैरे करू. अंतकाळी विठो आमाशी पावला, अंतकाळी विठो आमाशी पावला, अंतकाळी विठो आमाशी पावला, अंतकाळी विठो आमाशी पावला. कुणी संत झाला कुणी संत झाला याच्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण ब्राह्मणाने सर्व विधी यथायुक्त वगैरे झालेलाच आहे. फक्त नेमकं काय करा विधी म्हणून नेमकं मूर्तीला काय करा हात लावायचा, प्राणप्रतिष्ठेचा गायत्री मंत्र वगैरे म्हणायचा, नंतर कलशारोहण वगैरे काही पुढचं जे काही नियोजन होईल ते काय करा सर्वांनी ऐकून घ्या. कीर्तनाला या ठिकाणी आपण विराम करू. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. मने रामेश्वर भट मने रामेश्वर भट मने रामेश्वर भट मने रामेश्वर भट मने
जय